10:56 डिलिव्हर होतोय. हनुमान जन्मोत्सव दिवशी संपन्न करण्यात आलेल्या या स्पर्धा तुम्ही पाहू शकतात. आज चांगल्या स्पर्धा भरवल्या आहेत. संपूर्ण दातुली गाव एकत्र आलेलं आहे. इथे बक्षिसांची खैरात सुद्धा पहिला चेंडू पडायच्या आधी बक्षिसांचा वर्षाव सुद्धा सुरू झालेला आहे. निलेशजी म्हात्रे साहेबांकडून प्रत्येक बॅटरसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. चला अक्षय थोडं फास्ट खेळा आता. गोलंदाजीच्या मार्कवर अक्षय म्हात्रे, स्ट्रायकिंग एंडला शिरीष आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला स्वप्नील. सामन्याला सुरुवात. लेट्स प्ले. गेम इज ऑन. पहिला चेंडू DPL सीझन 1 मधला शॉर्ट पिच चेंडू हुक करायचा प्रयत्न आहे. शॉर्ट फाईनलाचा क्षेत्ररक्षक तिकडे थोडासा फ्लपिंग होतोय. पडला. एक धाव कंप्लीट आणि दुसरी धाव घेण्यामध्ये यशस्वी. पहिलीच सुरुवात गोड झालेली आहे आणि सुरुवातीला प्रमोद दादांनीच पाठवलं की जा जा खेळ आणि पडला सुद्धा. कारण ही सुरुवात असते जेव्हा माणूस चुकतो त्यानंतर तो शिकतो. आणि आदेश चषकला देखील प्रमोद दादा असेच पडलेले आम्हाला माहिती आलेली आहे इथपर्यंत. आणि वारसा ठेवलाय बघा. पित्याचा वारसा जपणं हे प्रत्येक पुत्राचं काम असतं आणि मुलाने तो वारसा जोपासलाय. पुन्हा एकदा शॉट पूल करायचा प्रयत्न आणि फलंदाज होतोय कॅच आउटच्या स्वरूपात बाद. पहिली विकेट मिळाली अक्षयच्या खात्यात. अकाउंट ओपन केलंय विकेटचा अक्षयने. शिरीषानं चेंडू शॉर्ट पूल करून ऑनसाईडच्या दिशेने ट्रॅव्हल करत होता पण वेग प्रचंड होता अक्षयच्या गोलंदाजीवर. आणि 5 गोलंदाज तुम्हाला फ्रेश वापरायचे आहेत, लक्षात असू द्या. तर आता सुवर्ण सध्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. 3 षटकारासाठी 1000 होतं पण ते प्राइज आता प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये केलंय. निलेशजी म्हात्रे साहेबांकडून. न्यू बॅटर मैदानामध्ये गेले. न्यू बॅट्समन मैदानामध्ये आलेत ते. अमोल यांचा पहिला चेंडू ऑनसाईडच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट. प्रत्येक बॅट्समनने 2 धाव्याने आपला अकाउंट सुरुवात केली. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावर 1 गडीच्या मोबातल्या 4. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करत असताना तुम्ही बघू शकतात. असं वाटतंय गेले 20 वर्षापूर्वी आता आम्ही परत इथे मागे आलेलो आहेत. कारण सुरुवातीच्या काळात आपण बघतो की अशीच मैदानं होती आणि या मैदानाचा एक्सपिरियन्स आम्हाला देखील भरपूर आहे. कारण अनवाणी चपलांनी आम्ही सामने खेळलेलो आहे. तेव्हा बूट बीट यांना जास्ती मागणी नसायची. पण आता क्रिकेटमध्ये परिवर्तन झालेलं आहे. इनर्स आलेत, चांगले चांगले शूज आलेत. नायकी रिबॉकचे शूज घातल्याशिवाय खेळाडू घराच्या बाहेर पडत नाही. आणि पूर्वी असं होतं की आम्हाला फिल्डिंगसाठी घेतलं तरी तो आनंद असायचा. यावेळी दिशाहीन गोलंदाजी. पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. अवंतर धावसंख्येत 1ने भर पडत असताना धावसंख्या झाली आहे ती 5. बरेचसे सामने पहिले सुरुवातीला इथे व्हायचे. आणि ग्रामीण क्रिकेट म्हटलं तर तुम्हाला असेच मैदानं सुरुवातीच्या काळात पाहायला मिळायचे. पण आता क्रिकेट डेव्हलप झालंय. चांगली चांगली मैदानं उपलब्ध झाले. पण गाव जिकडे असतो तो गाव असतो. आणि आज गावाच्या माध्यमातून भरवण्यात आलेले चांगले सामने. यावेळी टर्न केलाय. नॅचरल लेग स्पिन टाकलेला हा चेंडू फलंदाजाला नीटसा समजला नाहीये. पंच इशारा करतात की 22च्या माध्यमातून ही एक धाव. 1ने धावसंख्या पुढे जात असताना 6 या आकड्यावर. पुढचा चेंडू कट करायचा प्रयत्न होता. थांबलेत. चेंडूला प्रचंड उसळी येतोय तो डॉट बॉल. अक्षयकडे बराच वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. रेग्युलर फॉर्मॅटमधून देखील अक्षयची गोलंदाजी खूप चांगली असते. जेव्हा तुम्ही स्पिन गोलंदाजी करता तेव्हा बॅट्समनसाठी सर्वात मोठं स्ट्रगल असतं की फुटवर्क त्यांच्यामध्ये असणं सातत्याने गरजेचं असतं. पुढे येऊन खेळले. दासिंग डाऊन द विकेट. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे तिथे आणि लॉंग ऑनला प्रकाश नाईकने पकडला एक सुरेख झेल.
संपला फलंदाजाचा खेळ. धक्का क्रमांक दुसरा. टीम बॅटिंग करत असताना वीर 11 संघाला. स्वप्नील नाईक शून्यावर बाद झालेले आहेत. या षटकातील 5 चेंडू झालेले आणि शेवटचा चेंडू अद्याप बाकी आहे. 2 फलंदाजांना बाद करण्यात यश आलंय. षटक समाप्त झालेलं आहे. डॉट बॉल, विकेट आणि षटका देखील समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीने धावसंख्या धावफलकावर तुम्ही पाहू शकतात. 2 गडीच्या मोबदल्यात 6. 6 लॉस ऑफ 2 विकेट. न्यू बॅटर मैदानामध्ये जात असताना विक्रम जातात हे अजून एक चांगला खेळाडू. सध्याच्या तारखेत चांगली बॅटिंग करतोय. सध्या तरी इनफॉर्म मध्ये विक्रम सातत्याने जय हनुमान क्रिकेट संघ दातुले जेव्हा जेव्हा मैदानात उतरतो विशाल मडवीच्या नेतृत्वामध्ये चांगली कामगिरी सध्या तरी जय हनुमान क्रिकेट संघाचे झालेले आहेत. आणि सर्वात दातुलेचे आज यंगस्टार तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील या स्पर्धेच्या माध्यमातून. 40+ खेळाडू देखील आहेत. प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आमचे सन्माननीय सर्वच गावकऱ्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो. आज सकाळी जातीने ते उपस्थित राहिले. खेळपट्टीचं पूजन त्यांनी केलं. राजशिव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस देखील हार अर्पण करून खऱ्या अर्थाने बजरंगबली चषक 2026ला त्यांनी सुरुवात केली. आणि असाच हे गावाचं प्रेम असं सायंकाळी ठीक 5 वाजता देखील तुम्हाला पाहायला मिळेल. हनुमान पालखीच्या उत्साहामध्ये संपूर्ण गावकरी एकत्रित येतील. जो उत्साह असतो दरवर्षी ही जत्रा आपण नेहमीच नित्य नियमाने बघत असतो. आणि हनुमान जयंतीच्या उत्सवाने आज या क्रिकेट संघाचं नाव देखील तुम्ही पाहू शकतात की जय हनुमान क्रिकेट क्लब दातिवली. नवीन गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज होतात आहे. पहिलाच बॉल, चेंडू उसळी घेतोय. तुम्ही बघू शकता देवेंद्र जबरदस्त धावून तुम्ही काढायचे आहेत. कुठल्याही प्रकारचा डिक्लेअर झोन नाहीये लक्षात असू द्या. दरम्यानचे बिल्टीन त्या 3 धावा धावून काढण्यात यश मिळालंय. धावसंख्या पोहोचते ती 9 या आकड्यावर. देवेंद्रचा पहिला चेंडू कट केलाय. फर्स्ट स्लिप मधून चेंडू ट्रॅव्हल होत असताना डीप मध्ये गेला. तोपर्यंत 3 धावा कंप्लीट करण्यात यश मिळवलंय. 3 धावसंख्या पोहोचली ती 9 या आकड्यावर. 5 षटकांची लढत असेल. 2 40+ गोलंदाजाला गोलंदाजी करणं कंपल्सरी असेल लक्षात असू द्या. पंचांचा इशारा आहे तुम्ही थोडासा ऑफसाईडच्या बाजूला राहा. स्टंपच्या त्या बाजूला. मंथन माली सर बराच वर्षाचा अनुभव आहे. शशांकजी पाटील स्क्वेअर लेगच्या पंतांच्या भूमिकेत स्लॉट मध्ये घेऊन मोठा प्रहार करायचा प्रयत्न आहे. चेंडू ट्रॅव्हल होतोय इकडून तिकडून आणि तोपर्यंत धावा मिळतील 2 धावा मिळतील. आज सध्या तुम्हाला जास्तीत जास्त धावा या तुम्हाला धावून काढताना पाहायला मिळतील. कारण आउटफील्ड थोडीशी खराब आहे. कारण सुरुवातीला आपण शेताडीमध्ये असे मॅचेस खेळायचो आणि आज तोच अनुभव आम्हाला देखील पाहायला मिळतो. आणि आम्हाला देखील आमच्या जुन्या आठवणी सध्या ताज्या झाल्या. तिथे धावा झाल्यात त्या आता 11. चांगला स्ट्रोक फॉलो थ्रो मध्ये चेंडू गॅदर करण्याचा प्रयत्न. गोलंदाजाचा चांगला बॅकअप. पंच इशारा करतात आहे. पंच नो नाहीये ओके. चला विशाल यांनी सांगितलं तो नो चेंडू नाहीये त्यामुळे येतोय तो डॉट बॉल. धावसंख्या 11. 3 चेंडू समाप्त. 9 चेंडू 11 धावा. शॉर्ट हॅम पूल केलाय समोरच्या दिशेने डीप मध्ये. लॉंग ऑनला प्रकाश नाईक यांची जबरदस्त फिल्डिंग संघासाठी जवळपास 2 धावा वाचवण्यामध्ये यश मिळवलंय. 40+ खेळाडू आहे पण अजूनही तोच धमक त्यांच्यामध्ये पाहायला मिळतोय. जबरदस्त फिल्डिंग डीप लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षणामध्ये सज्ज आहेत. संघासाठी 2 धावा वाचवल्या आहेत. 2 धावसंख्या पुढे जाते ती 13 या आकड्यावर. या षटकातील 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. जबरदस्त फिल्डिंग. दातिवली प्रीमियर लीग घर बसल्या एन्जॉय करू शकता. समस्त गावकरी ही स्पर्धा
एन्जॉय करतील यूट्यूबच्या माध्यमातून SMD लाईव्ह वाहिनी, या वाहिनीवर सुरू असलेली ही स्पर्धा. पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल झालेला आहे डीप लॉंग ऑफला, पण चेंडू आलाय तो शॉर्ट कव्हरच्या क्षेत्ररक्षकाच्या हातात. ओव्हरथ्रो झालेला आहे, चुकीची फेकी. अक्षय बॅकअप करतात आहे पण त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू, आणि तोपर्यंत मिल्टीन त्या 3 धावा. 3ने धावसंख्या पुढे जात असताना तब्बल 16 या आकड्यावर. आणि या षटकातील शेवटचा चेंडू, पहिल्या षटकात तुम्ही बघितलं धावसंख्या झाली होती ती 6, आणि या षटकामध्ये धाव्यांचा वेग थोडासा पाहायला मिळतोय. धावा आता धावफलकावर 10 आलेल्या आहेत 5 चेंडूमध्ये. शेवटचा बॉल असेल, 5 षटकांची लढत. 30 चेंडूमध्ये जास्तीत धावा करण्याचा प्रयत्न. फुलटॉस टर्न केल्या बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने, चेंडू चाललाय आणि बघूयात धावा मिल्टिंग किती याच्यावर. एक धाव तर कंप्लीट, दुसरी धाव कंप्लीट, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. डिक्लेअर झोन नाही आहे, जोपर्यंत चेंडू तुमच्या हातामध्ये येत नाही तुम्ही धावा धावून काढू शकतात, हा जो नियम आहे. आणि या चेंडूवर देखील धावा आल्या त्या 3ने धावसंख्या धावफलकावर तुम्ही पाहू शकता. तर 2 षटकांचा एकंदरीत खेळ संपन्न झाल्यानंतर 19 लॉस ऑफ 2 विकेट. या षटकामध्ये विकेट नाही आली पण धावा देखील प्रचंड आल्या. 13 धावा आल्या, षटक समाप्त झालेलं आहे. या षटकामध्ये 13 धावा आलेल्या आहेत. धावसंख्या धावफलकावर 19. पहिल्या षटकामध्ये 6 आल्यात. 5 फ्रेश गोलंदाज तुम्हाला वापरायचे आहेत आणि 2 गोलंदाज हे 40+ वापरायचे आहेत, हे लक्षात असू द्या. संपूर्ण आज दातुली गाव या स्पर्धेचा एन्जॉय करतोय. आमच्या VIP डाईजमध्ये देखील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व तुम्ही पाहू शकतात. निलेशजी म्हात्रे साहेब आहेत, रामदासजी पाटील, संजयजी गायकर, सत्यवानजी पाटील, बाळारामदादा दळवी, रुपेशजी नाईक साहेब, मोतीरामजी दळवी, राजेशजी शेलार, गणेशजी पाटील, गजानंद म्हात्रे, त्याचप्रमाणे विष्णूजी म्हात्रे, भोलेश्वर म्हात्रे, प्रमोदजी दादा मडवी. दातिवली गावाचे ते आमचे सर्वात ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यामध्ये काही उद्योजक आहेत, काही यशस्वी नागरिक आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, सन्मानित व्यक्तिमत्व, आणि संपूर्ण दातुली गाव आज ही स्पर्धा एन्जॉय करतोय. जय हनुमान क्रिकेट क्लब दातुली यांच्या मार्फत आयोजित दातुली प्रीमियर लीग जय बजरंगबली चषक 2026 2 एप्रिल रोजी संपन्न होणारी स्पर्धा, भव्य टेनिस बॉलची ही स्पर्धा. प्रकाश नाईक नवीन गोलंदाज, सध्या तरी गोलंदाजीच्या मार्कवर 40+चा खेळाडू. 40+ला देखील आता सुगीचे दिवस आलेत. बऱ्याच वेळा 40+चे सामने नुकताच अध्यक्ष चषक आपण पार पाडताना पाहिलात. जबरदस्त कामगिरी. संदप 40+ची, चिकनगर 40+, वाडेकर 40+. याच दरम्यान निवृत्ती यांचं सुद्धा इथे आगमन झालं. तर वेलकम निवृत्ती, एक विस्फोटक ओपनर, आणि सध्या दातुलीमधून यावर्षी ते ओपनिंग करताना मला पाहायला मिळाले नाही. चांगला बॉल प्रकाश नाईक यांचा, खोलात टाकलेला चेंडू, फलंदाजाकडे उत्तरच नव्हतं. जबरदस्त कमबॅक प्रकाश नाईक यांच्या पहिल्याच बॉलवर येतोय डॉट बॉल. डॉट बॉलने सुरुवात केली. अजून एक चांगला बॉल, बॉलर्स बॅक ड्राईव्ह करायचा प्रयत्न, येतोय तो डॉट बॉल. बॅक टू बॅकचे 2 चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये यश आहे. थोडंसं शांत ठेवलंय अमोलला. प्रत्येक षटकारासाठी निलेश म्हात्रे साहेबांकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे, आणि यावेळी उडवलाय चेंडूला, डीप लॉंग ऑनला बीट करतोय. चांगला फिल्डिंग. पहिल्या अटॅम्प मध्ये चेंडू गॅदर करताना दुसऱ्या अटॅम्प मध्ये चेंडू गॅदर केलाय. चांगली फेकी. धावा मिळाल्या त्या फक्त 2. 2ने धावसंख्या पुढे जात असताना 21 या आकड्यावर. 21 या षटकातील 3 चेंडू संपन्न. 15 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. अजूनही उर्वरित 15 चेंडूंचा खेळ बाकी आहे. थोडासा रूम केलाय. इनसाइड आउटचा देखना फटका, मुंबईचा मनी ड्राईव्ह आणि विराट कोहलीचा कव्हर ड्राईव्ह ची आठवण करून देत असताना सुपर चौकार अमोलच्या बॅटमधून येतोय. DPL सीझन 3 मधला पहिला सुपर चौकार अमोलच्या बॅटमधून, आणि धावसंख्या झालेली होती आता 25. जबरदस्त स्ट्रोक होता, जागा बनवली, थोडेसे बाहेर आले, इनसाइड आउट खेळले, आणि डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि धावा मिळाल्या त्या 4. पहिला चौकार DPL सीझन 3 मधला, दातुली प्रीमियर लीग मधला पहिला चौकारचा मान मिळाला तो अमोलला, आणि पहिले विकेट काढायचा मान मिळाला तो अक्षयला. बघूया, षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे निलेशजी म्हात्रे साहेबांकडून.
खोलात होता चेंडू, पुन्हा एकदा उडवला डीप लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत तिथे, चेंडूला उचलतील, फेकतील आणि तोपर्यंत सहजरित्या 2 धावा कंप्लीट करायचा प्रयत्न आहे, पण बॅटर्स होतो इथे रनआउट. म्हणजे धाव मिळेल ती फक्त आणि फक्त एक. न्यू बॅटर मैदानामध्ये जातील ते आता. अशा प्रकारे एक धाव आलेली आहे आणि 26 धावेवर तिसरा बॅटर बाद होतोय. न्यू बॅटर मैदानामध्ये जात असताना मयुरेश तांडेल. आता विक्रमी कामगिरी करावी लागेल, कारण जवळपास 3 बॅटर्स आतापर्यंत बाद झालेले आहेत. मयुरेश न्यू बॅटर्स मैदानामध्ये जात असताना शेवटचा चेंडू या षटकातील. चांगली गोलंदाजी प्रकाश नाईक यांच्या माध्यमातून फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्यात या षटकामध्ये. एक चौकार वगळता खूप चांगली गोलंदाजी प्रकाश यांच्या माध्यमातून. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न आहे, कहीं पे निगाह आहे, कहीं पे निशाणा. एक धाव मिळते, फ्लंबिंग होता ते. 2 धावा घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावेने धावसंख्या पुढे जाते. ती 30 षटकाच्या समाप्तीनंतर 28 प्रति षटक 9.33च्या सरासरीने ते या धावा धावफलकावर लगावल्या आहेत. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. विक्रम यांच्या खांद्यावर संपूर्ण जबाबदारी असेल. विक्रम या संघातील एक ज्युनियर ऑलराऊंडर आहे. चांगली बॅटिंग सध्या तरी विक्रमच्या माध्यमातून सातत्याने जय हनुमान क्रिकेट संघातून पाहायला मिळते. विशाल मडवी यांच्या माध्यमातून बरेचसे यंगस्टर सध्या तरी खेळताना पाहायला मिळतात आणि चांगली संघ बांधणी विशालने केली, कारण प्रत्येक संघामध्ये एक तरी सिनियर खेळाडू असावा ज्याच्याकडून एक्सपिरियन्स होतो. सोनारपाड्यामध्ये तुम्ही पाहू शकता योगेश पाटील देखील खेळताना पाहायला मिळतात. यशांच्या मागे दातुली संघातून विशाल असतात. प्रत्येक असे संघ आहेत की त्या संघाच्या मागे एक तरी मोठा खेळाडू असणं गरजेचं असतं. आपला एक्सपिरियन्स, आपला जो तजुर्बा असतो तो तिथे त्यांना दाखवण्यात येतो आणि त्याच एक्सपिरियन्सवर संघ देखील चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतोय. वळतोय पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. नाव बॅक टू क्रिकेट. धावसंख्या झाली धावफलकावर 28. 3 गडीच्या मोबदल्यात नवीन गोलंदाजीच्या मार्कवर आलेत ते. निखिल मात्रे नवीन गोलंदाजीच्या मार्कवर. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल होतोय, तुम्ही बघू शकतात. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, फर्स्ट स्लिप, शॉर्ट कव्हर, डीप पॉइंट तुम्ही पाहू शकतात. डीप लॉंग ऑफ, डीप लॉंग ऑन, डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेग असं क्षेत्ररक्षण सध्या सजवलंय विक्रमसाठी. मोठा खेळाडू विक्रम. स्लो बॉल टाकलेला चेंडू होता, टर्न झालाय ऑन साईडच्या दिशेने. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक थोडेसे घाई केले पण त्यांना बॅकअप दिलाय. 2 धावा कंप्लीट. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न सध्या तरी सुरू आहे मैदानात. 3 धावा झाल्या, चेंडू हातात ठेवलाय. 4थ्या धावेचा प्रयत्न करतील पण नाही, नकार दिलाय. 3ने धावसंख्या पुढे जाते 31 या आकड्यावर. 31. अक्षयने पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलाय. डीप लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग आणि शॉर्ट मिड ऑन तुम्ही पाहू शकता. हरकत नाहीये, प्रत्येकाला खेळाची संधी इथे मिळणार आहे. पॉज आणि एक्झिक्यूट करायचा प्रयत्न आहे. चेंडूने गुडले स्पॉट वरून हलकीशी उसळी घेतली. येतोय तो डॉट बॉल. चांगली गोलंदाजी, कमबॅक चांगला पाहायला मिळाला गोलंदाज निखिलचा. बघा गुणलेखक देखील सांगतात स्विच हिट खेळायचा प्रयत्न करा. गावाच्या मॅचेस आहे बघा. स्विच हिटचा पवित्रा घेतला पण यावेळी सूर्यकुमारच्या शॉटची आठवण करून देत असताना चेंडूला पाठवलंय फर्स्ट स्लिपच्या डोक्यावरून. सीमारेषेच्या पलीकडे नॉन स्टॉपच्या माध्यमातून येतोय सुपर चौकार बॅट्समन मयुरेशच्या बॅटमधून. स्विच हिटचा पवित्रा त्याने घेतला होता, फसवला. चेंडू शॉर्ट पिच आला आणि त्याला थेट फर्स्ट स्लिपच्या डोक्यावरून चेंडूला पाठवून दिलंय. नॉनस्टॉपच्या माध्यमातून येतोय चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जात असताना 35 धावसंख्या. चांगली सुरुवात आहे आतापर्यंत. या षटकातील 3 चेंडू झालेले आहेत. अक्षयने खेळाडूला मागे पाठवलंय. डायरेक्ट आता थर्ड मॅनच्या दिशेने क्षेत्ररक्षक येत असताना बाउंड्री लाईनवर तैनात केलंय. पुन्हा एकदा काहीसा मंत्र. स्विच हिटचा प्रयत्न आहे, उसळी घेतले. पंच इशारा करतात स्क्वेअर लेगचे सचिन पाटील सर.
इट्स अ वाईट बॉल आणि वाईट बॉल तुम्हाला वॉर्निंग सुद्धा केलं आहे. वन बाउन्स तुम्हाला कॉल सुद्धा देण्यात आलाय. यानंतर जर चेंडू जर तुम्ही वन बाउन्स टाकला तर तुम्हाला दंडित करण्यात येईल. नो बॉल करून घोषित करण्यात येईल. लक्षात असू द्या. धावा झाल्यात अवांतरच्या स्वरूपाने 36. जबरदस्त बॅटिंग आल्या आल्या मैदानात विस्फोटक फलंदाजी करतात आहे मयुरेश. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने शॉट कॅचची संधी आहे पण क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होतोय. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये दिलस्कूप आपण पाहतोय. येतोय षटकार. जबरदस्त स्ट्रोक. पट्टीवर पडलाय. बघितलंय आम्ही ऑन द लाईन आणि ऑन द स्टंपिंग आम्ही नेहमीच आउट येतो. तसंच बाउंड्री लाईनवर देखील बॉल पडला तरी त्याला षटकार करून घोषित करण्यात येतं. आलाय तो षटकार. षटकाराच्या मध्ये धावसंख्येला प्रचंड वेग. धावसंख्या दिली ती 42. 42. जबरदस्त ट्रॉफीज तुम्ही पाहू शकतात. नाही तर त्याच पद्धतीने चेंडू डावी एसटी सोडून चाललाय. पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल आहे. धावसंख्या पुढे जाते 43 या आकड्यावर. जबरदस्त ट्रॉफी तुम्ही पाहू शकता. आमच्या भव्य दिव्य अशा ट्रॉफीज पाहता क्षणी प्रेमात पडावा अशा आमच्या लखलखत्या सोनेरी ट्रॉफीज. त्याचप्रमाणे प्रमुख आकर्षण म्हणजे प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी. चांगला स्ट्रोक. 2 धावा घेण्याचा प्रयत्न. निश्चित 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. दोन्ही धावसंख्या पुढे जाते आता तब्बल 45 वर. आणि या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. शेवटचा बॉल या षटकातील. मोठा हिट करायचा प्रयत्न असेल. बिग हिट करायच्या प्रयत्नात आहे बॅट्समन मयुरेश. ऑन साईडच्या दिशेने खेळले. लवकर बॅट अर्ली स्विंग बॅट स्विंग आणि बॅट कट आहे. स्वतःहून बाहेर निघालेत वाटतं बॅटर्स. मागच्या बाजूला आले असंच काहीतरी चित्र दिसतंय आम्हाला. तर फलंदाज बाद आहे कॉट बियांच्या स्वरूपात. चांगला कॅच आणि क्रिकेटमध्ये दाखवलेली इमानदारी. आणि आम्ही नेहमीच एकच म्हणत असतो प्ले फेअर प्ले हार्ड अँड प्ले सेफ. आणि प्ले फेअर म्हणजे काय तर तुमच्यामध्ये असलेली इमानदारी. आणि ती इमानदारी बॅटर्स मयुरेशने दाखवले. तर त्यांनी कुठल्याहीच डिसिजनची वाट नाही बघितली. स्क्वेअर लेग अंपायरकडे पण नाही बघितलं आणि सीधा डगआउटच्या दिशेने वळाले. तर मयुरेश तुमच्या या इमानदारीबद्दल आमचा आणि आयोजन कमिटीकडून तुमचा खरंच आम्ही धन्यवाद करतो. जबरदस्त स्पोर्ट्समॅनशिप आम्हाला पाहायला मिळालं मयुरेशच्या. त्याचप्रमाणे 6 एक जो षटकार लगावलाय त्याबद्दल निलेशजी म्हात्रे साहेबांकडून त्यांना 500 रुपयाचा कॅश प्राइज देखील आलाय. जबरदस्त बॅटिंग. आता 40+ चे अजून एक खेळाडू गोलंदाजी करतील कारण स्पर्धेचा नियमच आहे. आणि चंद्रकांत दादा नाईक यांना तुम्ही पाहू शकता. आणि यांच्या प्रत्येक विकेटसाठी देखील आणि दातुली गावाचे चक्रीवादळ म्हणून सुद्धा त्यांचं नाव आहे. बघा आता चक्रीवादळ येतोय का काय येतोय. पहिलाच बॉल डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक आणि पहिल्याच बॉलवर चक्रीवादळामध्ये आपल्या चक्रामध्ये अडकवलंय. आणि बॅटर्स बाद होते विक्रम ज्याच्याकडून बऱ्याच काही अपेक्षा होत्या की या षटकामध्ये वादळ निर्माण होईल. पण त्या वादळामध्ये चंद्रकांत दादा यांनी त्याला फसवलंय. आणि बॅटर्स विक्रमच्या खेळीचा होतोय अंत. बॅक टू पेव्हिलियन विक्रम. थँक्यू. सुभाष न्यू बॅट्समॅन मैदानामध्ये येत असताना चंद्रकांत पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज. चांगला चेंडू टॅप केला. अंडर बॉक्स स्टाईलने हा फटका खेचून काढलाय. बघूया एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट. 2 ने धावसंख्या पुढे जात असताना 47 या आकड्यावर. पाच फलंदाज बाद. धावसंख्या धावफलकावर 47. 2 धावा झालेल्या. जबरदस्त
गोलंदाजी चंद्रकांत, चक्री वादळ पुन्हा एकदा मैदानात तुम्ही पाहू शकतात. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला थोडीशी हलकी उसळी दिली. जबरदस्त बॉलिंग. चक्रीवादळ नाव काय हे दाखवत असताना आणि आमचे साई भक्त सबीर याचं सॉन्ग सुद्धा तुम्ही ऐकलंय. मी निघालो शिर्डीला. प्रचंड प्रमाणात साईंचे भक्त आहेत आमचे सबीर. निमित्त त्यांच्या स्टेटसवर साईंचा स्टेटस असतो आणि समोरच्या दिशेने खेळून काढलाय. वॅकेंट एरिया आहे. बघा काय चमत्कार आहे. चक्रीवादळ असं आहे की त्या चक्रामध्ये चेंडू येतात आहे, त्यांच्या हातामध्ये येतात आहे. 2 धावा मिळतील. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न नसेल. धावसंख्या धाव फलकावर 47. 2 धावा आलेल्या आहेत. 47 धावा झालेल्या आहेत. 2 धावांची अजून एक गरज. एकमेव बॅटर्स तुम्ही पाहू शकतात. मयुरेश तांडेल ज्याने निलेश म्हात्रे साहेबांचं पारितोषिक पटकावलंय 500 रुपयाचा. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि बॅटर्स OUT आउट आणि पंचांचा इशारा येतोय. इट्स अ वाईट बॉल. धावसंख्या झाली ती 50. 4 चेंडू झालेले आहेत. अद्याप 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. हा 4 चेंडू झालेले आहेत आणि 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. चंद्रकांतचा वादळ तुम्ही पाहू शकतात. 2 गडी बाद केल्या चंद्रकांतने. चांगला बॉल टर्न केलाय. पंचांकडे स्ट्रॉंग अपील लेग बिफोरच्या स्वरूपात बॅटर्स होतोय. OUT आउट आणि चंद्रकांतने या षटकामध्ये तब्बल 3 गडी बाद केलेत आणि काहीतरी कॅश प्राइज सुद्धा होतं वाटतं मगाशी चंद्रकांत यांच्यासाठी. 3 गडी बाद केल्यावर विकासजी पाटील यांच्याकडून. टॉस साठी या नेक्स्ट मॅच असणार आहे ती तुम्ही पाहू शकता. 2 बलाढ्य संघांमध्ये दक्ष 11 वर्सेस रियांश 11. रियांश 11 आणि दक्ष 11 दोन्ही संघांना विनंती करण्यात राहणार यायचं लगेच. या चेंडूच्या समाप्तीनंतर लगेच दक्ष 11 वर्सेस रियांश 11 या संघाला यायचं. रिपोर्टिंग करायची लगेचच. दक्ष 11 वर्सेस रियांश 11 यानंतरची लढत प्रीमियर लीग आहे. लक्षात असू द्या यातून जो बाद होईल तो बाद होईल. नॉकआउट फेरीचे सामने आहेत. बाद फेरीचे सामने आहेत. जबरदस्त चक्री वादळ बघा. चंद्रकांतचा 3 गडी बाद केले या षटकात. तब्बल धावसंख्या 50. लेफ्ट हँडर बॅटर मैदानामध्ये येत असताना चक्रीवादळ बघा सुद्धा आले मैदानात. बघा वाऱ्याचा वेग. इसे तो कहते हैं आंधी तूफान, उसी का नाम चंद्रकांत. पहिलाच बॉल टर्न करायचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय. 5 षटकांचा सामना आहे आणि 5 षटकांच्या पहिल्या सत्र समाप्त होतोय आणि धावसंख्या धाव फलकावर 30 चेंडूमध्ये बघू शकतात 50 प्रति षटक. 10 पूर्णांक आता 20च्या सरासरीने या धावा तुम्हाला कंप्लीट करायच्या आहेत. 51. चला टॉस साठी या दोन्ही कॅप्टन दक्ष 11 आणि रियांश 11. दक्ष 11 संघाचे कर्णधार लगेच या. दक्ष 11 आणि रियांश 11. तर विष्णुदादा म्हात्रे आणि भोलेनाथ दादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आम्ही लगेचच टॉस करून घेऊ. दादा या. दोघांना विनंती आहे. चला दोन्ही संघांना विनंती आहे. मनोज एका बाजूला असतील. चला भोलेनाथ दादा विष्णू दादा दोघांना विनंती आहे या लगेचच नाणेफेकी करण्यासाठी. आमच्या लाईव्ह स्ट्रीमला देखील विनंती असेल. SMD क्लिअरिटी विथ क्वालिटी नेहमीच चांगलं प्रेक्षेपण त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं आहे.
विवेक सुद्धा आहेत आमच्या ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये. तुम्ही पाहू शकतात आमचे भूषण, संपूर्ण टीम सध्या सज्ज आहे. SMD तर नाणेफेकी संपन्न होते. एका बाजूला तुम्ही बघू शकता रियांश 11 आणि दुसऱ्या संघाचा कर्णधार या लगेच दक्ष 11. दक्ष 11 या रियांश आणि दक्ष दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे. 5 षटकांची लढत असणार आहे ही देखील. चला नाणेफेकीचा कॉल होतोय भुवनेश्वर म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते. नाणेफेकी जिंकले दक्ष 11. निर्णय काय? दक्ष 11 निर्णय काय? फिल्डिंग माईक मध्ये पहिले खेळायचं मग नंतर बोलती नक्की हरकत नाहीये. तर चला आम्ही सामन्याच्या दिशेने बोलतोय. फिल्डिंग लावून घ्या आणि तत्पूर्वी आम्ही काही महत्त्वाच्या सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. वैशाली सुभाष वैती यांच्या स्मरणार्थ आमचे सर्वांचे लाडके असे क्रिकेटर सुभाषजी वैती यांच्याकडून कूलर देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे वनेश सदाशिव दळवी यांच्या माध्यमातून प्रथम पारितोषिक, त्याचप्रमाणे राजेंद्र कृष्णा शेलार साहेबांकडून आम्हाला द्वितीय पारितोषिक मिळाले. त्याचप्रमाणे श्री प्रदीपजी मडवी बॉल यांच्याकडून 1650 रुपये आम्हाला कॅश प्राईज आलेले आहेत. पप्पूजी विशाल पाटील यांच्या माध्यमातून आम्हाला स्टंप, बॉल, बॅट्समन, फिल्डरसाठी ट्रॉफीज आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे दिलीपजी गायकर साहेबांकडून 2000 रुपयाची देणगी. बाळूजी माणिकजी पाटील यांच्याकडून आम्हाला 2000 रुपये कॅश प्राईज. गिरीशजी पाटील साहेबांकडून 2000. निलेशजी म्हात्रे साहेबांकडून 5000 रुपयाचं कॅश प्राईज आलेले आहेत. यशस्वी उद्योजक आहेत. रामदास पाटील यांच्याकडून 1000 रुपये आणि त्याचप्रमाणे अनिलजी नाईक यांच्याकडून आम्हाला तब्बल 2500 रुपयाचं कॅश प्राईज आलेलं आहे. आणि प्रमोदजी मडवी जे कल्याण डोंबिवली 40+ असोसिएशनचे उपाध्यक्ष यांच्या माध्यमातून देखील आम्हाला रोख पारितोषिक 2000 रुपयाचं कॅश प्राईज आम्हाला आलेलं आहे. त्यानंतर राजेशजी गणपत पाटील यांच्याकडून 2100 रुपयाचं कॅश प्राईज आम्हाला मिळालेलं आहे. आणि मोतीरामजी दळवी साहेब यांच्याकडून एक चांगले लेजंड क्रिकेटर त्यांच्या माध्यमातून संपूर्ण मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज. आणि रणदीपजी पाटील रणजीपजी मडवी साहेब यांच्याकडून तब्बल 3000 रुपयाचा कॅश प्राईज. तर सर्वच प्रायोजकांचा मान्यवरांचा आम्ही या प्रीमियर लीगच्या माध्यमातून हृदयाच्या अंतकरणाने आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. असेच प्रायोजक जे मान्यवर आहेत त्यांनी सढळ हाताने आम्हाला मदत करतात आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेची शोभा वाढवतात. चला बॅटर्स मैदानामध्ये जाऊन द्या. प्रकाश दादा विनंती असेल बॅटर्स मैदान एक 40+ खेळाडू कंपल्सरी बॅटिंगला जाईल हे लक्षात असू द्या. 40+ एक खेळाडू कंपल्सरी मैदानामध्ये जाईल आणि स्कोरर देखील या एक. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा आम्ही वळतोय क्रिकेटच्या या देदीप्यमान सोहळ्याकडे. जबरदस्त अशी स्पर्धा दातुली प्रीमियर लीग जय बजरंग बली चषक 2026 मध्ये तुम्हा आम्हा सर्वांचे प्रेक्षकांचे खेळाडूंचे मान्यवरांचे आम्ही पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. पंतांचा इशारा येतोय लेट्स प्ले. गेम इज ऑन. गोलंदाजीच्या मार्कवर शिरीष गोलंदाजीच्या मार्कवर. स्ट्रायकिंग एंडला प्रकाश नाईक आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला निखिल म्हात्रे. चला दुसऱ्या डावाला सुरुवात होते बरोबर 11:30 पहिलाच बॉल डिलिव्हर केला. शॉर्ट एंड पूल हुक केलाय. स्वतः बॉलर ड्राईव्ह मध्ये तुम्ही पाहू शकता. फॉलो थ्रो मध्ये चांगला झेल पकडलाय. पहिल्याच बॉलवर
गोल्डन डकचा शिकारी होतोय फलंदाज प्रकाश नाईक. बॅक टू पेव्हिलियन. डीजे आज देखील सुमधुर संगीत डीजेच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळते आणि आमच्या आवाज देखील ते काळजी घेते, त्याबद्दल आम्ही डीजे मास्टरांचा देखील आभार व्यक्त करतोय. तर एक सुवर्ण संधी पुन्हा एकदा एटीएम खुलं केलंय निलेशजी म्हात्रे साहेबांनी. त्यांचा 1000 रुपयाचा कॅश प्राईज असणार आहे, लक्षात असू द्या. विकेट हॅट्रिक घेतली किंवा एका षटकात 2 गडी सुद्धा बाद केले तरी निलेश म्हात्रे साहेबांकडून तुम्हाला 1000 रुपयाचे कॅश प्राईज मिळेल. आणि ते कॅश प्राईज जर तुम्हाला पटकवायचा असेल तर त्यांचा एटीएमचा पिन नंबर देखील आम्ही तुम्हाला सांगतोय 1000. लक्षात ठेवा 1000 कॅश प्राईज मिळेल तुम्हाला. आधीच 500 बॅट्समन मयुरेशने कमावलाय. एक षटकार त्यांच्या बॅटमधून आलेला आहे. मयुरेशच्या बॅटमधून एक षटकार, 500 रुपयाचा कॅश प्राईज त्यांना मिळाला आहे. शिरीष यांना सुवर्ण संधी. 5 चेंडूमध्ये 1 गडी बाद केला तरी ते मानकरी ठरू शकतात. मयुरेश चांगला बॉल, एज लागते, चेंडू चाललाय फर्स्ट स्लिपमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत तिथे. 1 धाव मिळते. एकने स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन केलाय, श्री गणेशा केलाय. आणि आता जिंकण्यासाठी इथून 28 चेंडू आणि 50 धाव्यांची गरज. 28 चेंडू 50 धाव्यांची गरज. स्ट्रायकिंग एंडला प्रथमासवी बॅट्समन पाहू शकतात निखिल. निखिल मात्र स्ट्रायकिंग एंडवर. मी आहे ना, दुकानात टेन्शन घेतो, सर्व सांगेन. तर सामन्याला सुरुवात पुन्हा एकदा 2 चेंडूमध्ये एकच. स्ट्रायकिंग एंडवर प्रथमच निखिल, बऱ्याच वर्षाचा अनुभव. शिरीषांना एच आणि यावेळी संधी गमावली. यष्टिरक्षकाने केलेली चूक. जबरदस्त गोलंदाजी करत होते शिरीष म्हात्रे. दुसऱ्यांदा गडी बाद करण्यामध्ये यश आलं होतं, संधी निर्माण केली होती, पण यष्ट्यांच्या मागे झालेली चूक तुम्ही पाहू शकतात. बॅटर्सला भेटले जीवदान. बघूया निखिलला मिळाले तर जीवनदान. जीवनदानाचा फायदा कसा घेतात ते. फिल्डिंग मध्ये थोडं चेंजेस करतात ते. पुढचा बॉल, नेक्स्ट बॉल, फुल टॉस, लोअर फुल टॉस. समोरच्या दिशेने खेळतात ते. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, तुम्ही बघू शकतात. विक्रम थोडीशी घाई केले पण चांगला बॅकअप आणि धावा मिळतील त्या 2 ने धावसंख्या पुढे जात असताना 4 या आकड्यावर. 4 धावसंख्या. कॅचची संधी निर्माण केली होती. निलेश म्हात्रे साहेबांचं कॅश प्राईज देखील निश्चितच मिळाला असता शिरीष यांना. चांगली गोलंदाजी सध्या तरी शिरीषच्या माध्यमातून मैदानामध्ये होत असताना स्विच हिटचा पवित्रा घेतलाय आणि जबरदस्त स्ट्रोक. डीप मध्ये वॅकेंट एरिया आहे, चेंडू थांबणार नाहीये आणि चेंडूला मिळतील धावा पूर्णपणे 4 चौकार. तुम्ही पाहू शकतात महेश पाटील साडू यांचं देखील इथे आगमन झाले आणि साडूंचं आगमन केलंय लाडू फोडून. चौकार. साडू फोडा आता लाडू. मिळालाय चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या झालेली होती तब्बल 8. शेवटचा बॉल या षटकातील. खराब बॉल, पंच आमच्याकडे वळालेत. येतोय तो वाईट बॉल. धावसंख्या झाली आता अवंतरच्या 1 ने भरपडत असताना 9. जबरदस्त गोलंदाजी करतो. जिथून झेल ड्रॉप झाला ना थोडी दिशा भरकटलेत. कट केलाय पुन्हा एकदा अंडरआर्म स्टाईलने. 1 धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. 2 धावा कंप्लीट. पहिल्या षटकाच्या समाप्तीने धावसंख्या धावफलक तुम्ही पाहू शकतात. 1 षटक समाप्तीनंतर 11 वर 1 गडी बाद. 1 षटक
समाप्त. निल्सन फिगर ऑन स्क्रीन आमच्या SMTच्या लाईव्ह व्हॅन्यूवर तुम्ही पाहू शकतात. निल्सन फिगर 11 धावा 1 विकेट आणि 1 षटक समाप्त. धावसंख्या 11 एक गडी बाद. जबरदस्त कामगिरी. जो कॅच ड्रॉप झाला ना तिथून मॅच थोडीशी टर्न झाली. नाहीतर जबरदस्त गोलंदाजी करत होते शिरीष. यशच्या एका चुकीमुळे आता धावा मोजाव्या लागल्यात आणि धावा झाल्यात त्या आता 11. चला थोडं स्पीडअप करा. एकत्रित येऊ नका. शॉर्ट अँड स्वीट मीटिंग करा आणि लगेचच पुन्हा एकदा मैदानामध्ये वळा. कारण जवळपास यानंतर अजूनही 6 सामने कव्हर करायचे आहेत. सुभाष आलेत का गोलंदाजीसाठी? तर बघूया. स्वप्नील नवीन गोलंदाज स्वप्नील नाईक. स्वप्नील नाईक सलामीला आलेले. खाता देखील उघडू शकले नाहीये. शून्यावर बाद झाले. चला थोडं स्पीडअप करा श्रीदादा. विनंती असेल. विक्रम तुम्हाला विनंती असेल थोडं स्पीडअप करा लगेचच. आज पालखी सोहळा देखील आपल्याला संपन्न करायचा आहे. संपूर्ण आमचे छोटे मोठे प्रेक्षक आणि त्याचप्रमाणे युवा आज तुम्हाला या पालखी सोहळ्यामध्ये आनंद उत्सव साजरा करताना मिळतील. कोणी बँडच्या तालावर कोणी डीजेच्या तालावर आज थरकणार आहेत. गोलंदाज आलेले ते सुभाष नाईक. गोलंदाजीच्या मार्कवर सुभाष नाईक तुम्ही पाहू शकतात. पहिल्या षटकात 11 धावा आल्यात आणि इथून करायचे आहेत आता बरोबर 24 चेंडूमध्ये 40 म्हणजे प्रति षटक 10च्या सरासरीने या धावा तुम्हाला करायच्या आहेत. आज गावातील प्रतिष्ठित नागरिक जर तुम्ही इथे आला असाल तर या आणि आमच्या VIP डाईजमध्ये स्थानपन्न व्हा. जबरदस्त अशी स्पर्धा हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने भरवण्यात आलेली ही स्पर्धा आज तुम्ही पाहू शकता. दातुली गावामध्ये दातुली गावाला आज संपूर्ण आनंदमय वातावरण तुम्ही पाहू शकता. सकाळीच या गावातील सर्वच गावकरी सकाळी 4 ते 5 वाजता उठलेत. प्रत्येकजण तयारीला लागलेले आहेत. आणि जेव्हा हनुमान उत्सव साजरा केला जातो पालखी सोहळा ही जत्रा संपन्न केली जाते तेव्हा जवळपास महिनाभर आधी या सर्व गोष्टींची चर्चा केली जाते की गावात कुठे प्रकारे रांगोळी काढायची आहे. कुठलं स्थान आहे जे आपल्या पालखीचं आहे तिथे ते सुशोभित करण्यात येतं. गावातील ग्रामदेवतांना रंगरोगोटी करण्यात येते. चला थोडं स्पीडअप करा. यास आपल्याला बराच उशीर झालेला आहे. थँक्यू. चला गोलंदाजीच्या मार्कवर तुम्ही पाहू शकता सुभाष 24 चेंडू 40ची गरज. स्ट्रायकिंग एंडला बॅटर्स निखिल. 24 चेंडू 40ची गरज. गोलंदाजीच्या मार्कवर सुभाष एक ज्युनियर ऑलराऊंडर आपल्या संघाचा. पहिल्याच लो फुल टॉस चेंडू पंच आमच्याकडे वळाले. इट्स अ वाईट बॉल. पहिलीच चेंडूवर खराब गोलंदाजी. आज सुभाषने चांगली कामगिरी केलेली आहे. पहिल्याच मॅचमध्ये शून्यावर बाद देखील झालेले आहेत. थोडासा संघर्ष करतात ते या प्रीमियर लीगमध्ये पण कमबॅक करतील कारण सुभाषकडे देखील एक्सपिरियन्स आहे. चांगला बॉल. स्ट्रॉंग अपील केले. लेग बिफोरच्या स्वरूपात पंचांचा बोट आकाशात. बॅटर्स पाथ. जबरदस्त बॉलिंग. विजय
जे जबरदस्त सॉन्ग आपल्या आई एकविरा देवीचं श्रद्धास्थान तुम्ही बघितलं की चैत्रात 9वी मध्ये नुकताच 24-25 तारखेला आपल्या आई एकविरा देवीची जत्रा आणि पालखी उत्सव तुम्ही पाहिलात. जत्रा संपन्न होताना पाहिलेत. जबरदस्त अशी आई एकविराची पालखी सोहळा तुम्ही पाहिलात. लो फुलटॉस चेंडू टर्न केल्या बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू चाललाय. एक धाव मिळाले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अक्षयचा. तिसरी धावसाठी प्रयत्न करतात का पाहणं तेवढंच गरजेचं आहे, पण 2वरच समाधान मानावं लागलंय आणि 2ने धावसंख्या पुढे जात असताना 13वर. आई एकविरा देवी समस्त आगरी कोळी बांधवांची मराठी बांधवांची श्रद्धास्थान असलेली निवासस्थानी कारल्या येथे. धावसंख्या लढतीत 14. एक चेंडू वाईड आहे त्याचमुळे धावसंख्या झालेली आहे आता 14. जबरदस्त स्कोरिंगच्या भूमिकेत आमचे छोटेसे खेळाडू संघ मालक आहेत त्यांचे प्रवीण मात्रे. धावसंख्या 14. चेंडू झाले या षटकातील 2. कट केलाय. स्ट्रॉंग अपील आहे स्क्वेअर लेगचा पंचांच्या इकडे, कारण त्यांना माहिती आहे महत्वपूर्ण विकेट आहे. अपील करणं तेवढंच गरजेचं आहे आणि शिरीष यांच्याकडे तेवढा एक्सपिरियन्स आहे. कारण बघा अपील करणं हे नेहमीच खेळाडूचं काम असतं. बाद आहे किंवा नाही हे काम पंचांचं असतं, पण पंच आमच्या जेवढा एक्सपिरियन्स आहे एकदम तटस्थ पंच आहेत. योग्य डिसिजन तुम्हाला निश्चितच मिळेल. कोणावरही अन्याय नाही होणार आहे. डावी एसटी सोडून जाणारा बॉल पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल. व्हाईट बॉलने धावसंख्या पुढे येते 15वर. आणि याच वेळी खरी पंचांची परीक्षा असते जेव्हा एखादा संघ स्ट्रॉंग अपील करतो. त्या अपीलवर दडपण न स्वीकारता आपला योग्य निर्णय देणं पंचांचं काम आहे आणि चांगल्या पद्धतीने केले ते शशांक आणि मंथनने. येतोय डॉट बॉल. चेंडू खाली राहिलाय. मोठा शॉट खेळायचा प्रयत्न अक्षयचा. चेंडू राहिला खाली. येतोय डॉट बॉल. जबरदस्त पंचांची भूमिका. पुन्हा एकदा आम्ही त्यांचं कौतुक करू. या रखरखत्या उन्हामध्ये सातत्याने पंचांची भूमिका करणं तेवढंच सहज सोपं काम नसतं, पण सर्वात जास्त टार्गेट केलं जातं ते देखील पंचांनाच. लक्षात असू द्या. आमचा छोटा खेळाडू बघा शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने. बघा उत्साह किती आमच्या छोट्या खेळाडूला शॉर्ट पॉईंटच्या दिशेने. हेच खेळाडू असतात ते नंतर पुढे जाऊन आपल्या गावाचं आपल्या जिल्ह्याचं नाव रोशन करतात. प्रचंड आवड त्या छोट्या खेळाडूची. चेंडू पुन्हा एकदा खाली राहिलाय. बॅक टू बॅकचे 2 चेंडू डॉट टाकण्यामध्ये यश आलंय गोलंदाज सुभाषला. तर या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही निश्चितच त्यांचा वेलकम करतो. सहर्ष स्वागत. त्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला चेंडू दिलेत ते आमचे प्रदीपजी मडवी असतील, त्याचप्रमाणे रमाकांतजी मडवी असतील आणि सुभाषजी पाटील, सर्वांचाच आम्ही कौतुक करतोय. आणि याच दरम्यान एक संधी गमावली. स्वतःवर नाराज झाले सुभाष. एक मोठा बॅटर्स बाद करण्यामध्ये यश आलं होतं, चुकी झाली आणि धावा मिळाल्यात या चेंडूवर. आणि डॉट बॉल. जबरदस्त तुम्ही बघू शकतात. 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. बॅक टू बॅकचे 3 चेंडू निर्धाव टाकले. धावसंख्या धाव फलकावर 15. धावसंख्या राहिली ते 15. अजूनही जबरदस्त कमबॅक. सुभाषने काय गोलंदाजी केली. पहिला चेंडू वाईट टाकला, पण त्यानंतर कमबॅक करत असताना एक विकेट घेतला. नंतर दुहेरी धाव, नंतर डॉट आणि सलगचे 4 चेंडू डॉट टाकण्यात यश मिळवले. गोलंदाज सुभाष नाईकने कमबॅक करून दिल्या. धावसंख्या धावफलकावर 15 आणि येणारे आता 18 चेंडू 36ची गरज. म्हणजे प्रति षटक 12च्या सरासरीने आता या धावा करायच्या आहेत. ज्या धावा 10च्या सरासरीने करायच्या होत्या त्या धावा आता तुम्हाला 12च्या सरासरीने करायचे. याचं मुख्य कारण म्हणजे सुभाषने केलेली गोलंदाजी पलटवार. सुभाषच्या गोलंदाजीच्या माध्यमातून फक्त अवघ्या 4 षटकांचं षटक हाताळलं, त्याच्यामध्ये गडी बाद केलेत 1 आणि धावा करायचे आहेत. 18 चेंडू 36. आम्हाला ज्यांच्या माध्यमातून बॉल देण्यात आले आमचे पप्पूजी विशाल पाटील असतील, विकासजी पाटील असतील, प्रदीप
मडवी असतील, रमाकांत मडवी असतील, सर्वच मान्यवरांचा आम्ही ते आभार व्यक्त करतो. आणि चांगले खेळाडू सुद्धा होते. नेहमीच दातुलीमधून सातत्याने पहिले सलामीला यायचे, विस्फोटक फलंदाजी करायचे. आणि आज देखील आम्ही त्यांना नेहमीच एकच म्हणतो असं की 40+ तुम्ही का खेळत नाही. आणि बघूया पुढच्या वर्षी तरी आमचा जर शब्दाला मान दिला तर ते खेळतील निश्चितच. जबरदस्त कामगिरी सुरुवातीच्या काळात दातुली संघाच्या माध्यमातून. गोलंदाज आले मयुरेश का? मयुरेश आलेले आहेत, ज्याने फलंदाजी जबरदस्त केली. एक षटकार चौकार त्या बॅटमधून पाहायला मिळाला. फुलटॉस आणि समोरच्या दिशेने उडवलाय क्षेत्ररक्षक, चेंडूच्या खाली डाऊन डी बॉल पकडलाय, सुरेख कॅच आणि फसलाय फलंदाजाचा खेळ. बॅक टू पेव्हिलियन. चेक करायचं स्कोर झाले 15. 2 षटकाच्या समाप्तीला धावसंख्या 15 आणि करायचे आहेत 18 चेंडूमध्ये 36. आणि आता करायचे 17 चेंडू 36. बॅटर्स बाद. तिसरा धक्का टीम दर्बा 11ला. फुलटॉस बॉल होता. काही क्षणी असं वाटलं होतं की षटकार येतोय का, पण क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. जबरदस्त कॅच. बघा आमच्या शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक बघा, जसा पहिल्या पावण्यात चालत गेला तसा उलट्या पावलाने आला. काय प्रचंड आवड आहे. प्रणय न्यू बॅटर मैदानामध्ये जात असताना मयुरेश चांगली गोलंदाजी. यावेळी डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, चेंडूच्या खाली सुटलाय झेल. 1 धाव मिळेल आणि 2 धावा घेण्यात देखील यश मिळवलंय. बॅक टू बॅकच्या 2 चेंडूवर यश मिळवण्यामध्ये कामयाब झाले होते मयुरेश, पण यावेळी क्षेत्ररक्षक थोडीशी चुकी केली आणि निलेश मात्रे साहेबांकडून जे 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे ते देखील गमावलेलं आहे. एकटा मयुरेश आहे ज्यांनी 500 रुपयाचा कॅश प्राइज कमवलाय. आणि मयूरला आता दुसऱ्यांदा संधी होती गोलंदाजी करत असताना. थोडं स्पीडअप करा श्रीदादा, वारंवार एकत्र येऊ नका, टीम मीटिंग करू नका. अजूनही आम्हाला 6 सामने कव्हर करायचे आहेत, लक्षात असू द्या. थोडंसं वेळेचा बांध देखील ठेवा. आज तुमच्या गावात देखील एक मोठा सोहळा थाटामाटात पार करण्यात जाणार आहे, तो हनुमान जयंती महोत्सवाचा पालखी सोहळा. टेक ऑफ केलाय चेंडू. शिरीष मात्रे यांना देखील तो चेंडू अडवता आला नाहीये. पंच आमच्याकडे वलटात ते सांगतात आहे. 22च्या माध्यमातून 1 धाव. 1ने धावसंख्या पुढे जात असताना 18 या धावसंख्येवर. पहिल्या षटकात 15, त्यानंतर 2, त्यानंतर आता आली 1. आणि आमच्या मुख्य व्यासपीठावर तुम्ही पाहू शकता सन्माननीय आमचे नगरसेवक रमाकांत दादा मडवी यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. जबरदस्त भूमिका, कार्यकुशल नेतृत्व आणि आपल्या नेतृत्वाने नेहमीच छाप सोडली आपल्या कल्याण ग्रामीण विभागामध्ये. सातत्याने एकच नाव चर्चेत असतं, ते आमचे रमाकांत दादा मडवी. सातत्याने त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे सर्वांचे लाडके महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नेहमीच या ठाणे महानगरपालिकेमध्ये त्यांनी आपलं नाव कोरलं आहे. आणि दादा आमच्याकडून रजा घेतात आहे, कारण सातत्याने नेहमीच त्यांचं कार्य असतं. बऱ्याचशा मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये आणि मोठ्या मोठ्या खेळाडूंमध्ये दादांची उपस्थिती नेहमीच असते. तर दादांना पुन्हा एकदा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून दादांचं सहर्ष स्वागत करतोय. बॉल यावेळी खराब फिल्डिंग, बॅकअप देखील पाहायला मिळतोय. धावा मिळाल्या त्या 3. रमाकांत दादा तुमचं देखील पुन्हापासून आम्ही हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. आणि निश्चितच आज पुन्हा एकदा ते आम्हाला प्राइज डिस्ट्रीब्युशन सोहळ्यामध्ये पाहायला मिळतील. कणकर नेता, दिवा गावाचा विकास, त्याचं नाव रमाकांत दादा मडवी आज तुम्हाला पाहायला मिळालेत. तर वळतोय नाव बॅक टू क्रिकेट. धावा आल्या त्या 3. 3ने धावसंख्या पोहोचली धावफलकावर 22. नेक्स्ट बॉल स्ट्रायकिंग एंडला अक्षय. बिग बॅटल आहे. पुन्हा एकदा चेंडू टेक ऑफ केलाय. शिरीष मात्रे वारंवार चुक्या करतात. 22च्या माध्यमातून येते अजून एक धाव. धावसंख्या धावफलकावर 23. आणि या षटकातील षटक देखील समाप्त झालेलं आहे. 3 षटकाच्या समाप्तीत धावसंख्या धावफलकावर 23.
23 धावा आणि जिंकण्यासाठी अजूनही 29 धाव्यांची गरज. 28 18 12 चेंडू आणि 28 धाव्यांची गरज. प्रति षटका आता 14. पहिले तुम्ही पाहिलं की 10.33 गरज होती. त्यानंतर दुसऱ्या षटकात 10 सरासरी आली. त्यानंतर तिसऱ्या षटकात तुम्ही पाहिलं 12 सरासरी आली आणि आता चौथ्या षटकामध्ये ती सरासरी जवळपास 14 जाऊन पोहोचली. म्हणजे आता येणारे 12 चेंडू आणि 28 धाव्यांची गरज. तर चला स्पीडअप करा, थोडी घाई करा. शिरीष दादा, विक्रम, तुम्हाला विनंती असेल, कारण एक सामना बरोबर तुम्ही बघू शकता 10:57 पहिला चेंडू डिलिव्हरी झाला आणि आता 11:51 धावा करायचे आहेत. ते 12 चेंडू मध्ये 28 धावा झाल्यात 23. 12 चेंडू 28ची गरज, धावा झाल्यात 18 चेंडू मध्ये 23. प्रत्येक षटक संपल्यानंतर आम्ही तुम्हाला समीकरण पोचू आणि त्याचबरोबर तुम्हाला माहिती देखील देऊ रन बॉल इक्वेशनची. स्वप्नील, नवीन गोलंदाज स्वप्नील नाईक. कामगिरी थोडीशी खराब पाहायला मिळाली स्वप्नीलची, पण आता गोलंदाजी करायची. 12 चेंडू 24ची गरज, 28ची गरज. लेफ्ट हँड गोलंदाज, पहिला चेंडू उडवलाय, बिग हिट केलाय आणि चेंडू गेलाय आर पार, सीमा रेषेच्या पार षटकार आणि सांगितलंय मी आलोय. जबरदस्त स्ट्रोक, सुपर स्ट्रोक. अक्षय ऑन फायर. आता सामन्यामध्ये खरी मजा आहे. येणारे 11 चेंडू 22ची गरज. रन बॉल इक्वेशन 12 चेंडू 28ची गरज. अक्षयच्या बॅटमधून बिग हिट, मिड विकेट क्लिअर केलाय. आता 11 चेंडू 22ची गरज. उचली घेतली चेंडूने, छोटा कॅडू शॉट फर्स्ट स्लिप मधला, त्याला देखील बीट केलंय. धावा मिळाल्या त्या 1 वाईड प्लस 1, 2 धावा. आता करायच्या धावा 11 चेंडू आणि 20. 11 चेंडू 20ची गरज. प्रचंड उसळी घेतली, 1 बाउन्सचा कॉल सुद्धा दिलाय पंचांनी. 11 चेंडू 20ची गरज. एका षटकाराने सामना पूर्णपणे खुला होत असताना अक्षयला माहिती आहे जोपर्यंत मी विकेटवर थांबलो तर सामना सहजरित्या जिंकून देऊ शकतो. आता कहाणी में ट्विस्ट आहे. जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त. यावेळी चेंज ऑफ पेस, स्ट्राईक स्वतःजवळ ठेवण्याचा प्रयत्न करतील. स्वतःची विकेट सॅक्रिफाईस करावी लागते बॅटर प्रणयला. विकासचे मडवी साहेब यांच्या माध्यमातून देखील आम्हाला 2000 रुपयाचं कॅश प्राइज झालंय, त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. दादा वेलकम. या स्पर्धेच्या माध्यमातून बजरंगबली चषक 2026 मध्ये आलेल्या तमाम मान्यवरांचे, प्रायोजकांचे आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. विकी आलेले आहेत, विकी नाईक. विकी नाईकला तुम्ही आता सध्या पाहू शकतात. जबरदस्त जबरदस्त कमबॅक गोलंदाजाचा. अक्षयने उडवलाय पुन्हा एकदा. बराच वेळ चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि मयुरेशने पुन्हा एकदा चूक केली. अक्षय आज नशीब घेऊन आलेले आहेत. चला व्हॉलेंटियर्स आहेत. चला 2 धावा असतील, लक्षात असू द्या. व्हॉलेंटियर्स तिथे आहेत, 2 धावा आहेत. अक्षयला संधी मिळते, अक्षयला वारंवार संधी मिळतात. आज अक्षय मला तरी वाटतं नाश्त्याबरोबर नशिबाची गोळी सुद्धा खाऊन आलेत. आणि आता धावा करायच्या आहेत त्या 18. येणारे चेंडू असतील ते 9 चेंडू 18ची गरज. प्रत्येक बॉल मागे 2 धावा जास्ती तुम्हाला करायचे आहेत. रन बॉल इक्वेशन 9 चेंडू 18ची गरज. स्वप्नील लेफ्ट हँड गोलंदाज, चेंडू खाली राहिलाय. जबरदस्त, हा चेंडू टाकायची गरज होती यावेळी, कारण बॅट्समन बिग हिट करतात आहे. आणि अशा वेळेचे चेंडू तुमच्यासाठी मी तरी म्हणेन हे डॉट बॉल है, ये डॉट बॉल है, तो तुमच्यासाठी संजीवनी निर्माण करणारे हे बॉल आहेत. बिंदी गेंद यहाँ पर आप देख सकते हो. अब 8 गेंदे 18 की जरूरत. 8 चेंडू 18ची गरज. अक्षय यांना पुन्हा स्विंग केलाय चेंडूला, समजला नाहीये अक्षयला.
पंच आम्हाला इशारा करताल एक बायच्या माध्यमातून ही एक धाव. एकने धावसंख्या पुढे जात असताना तुम्ही पाहू शकता तब्बल 34 वर आणि जिंकण्यासाठी आता 7 चेंडू 17 धावांची गरज. 7 चेंडू 17ची गरज. सामना अजूनही रफ अँड टफ. मागचे 2 चेंडू जबरदस्त टाकले. गोलंदाज स्वप्नीलने थोडासा कमबॅक करून दिलाय. तोच कमबॅक पाहत असताना आता बघूया स्ट्रायकिंग एंडला न्यू बॅटर मैदानामध्ये आले ते विकी नाईक. शेवटचा बॉल शपल येऊन खेळलेत. टर्न केलाय छोटासा खेळाडू शॉर्ट फाईनला. क्षेत्ररक्षक बॅकअप चांगला पाहायला मिळतोय. सिंगलच मिळेल. अक्षय स्ट्राईक साठी थोडेसे धडपडतात आहे पण एकच धाव मिळेल. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवर येतील विकी. धावा झाल्या 35. करायचे 7 चेंडू 16 धावा. कंपल्सरी चेसिंग आहे का? चेसिंग कंपल्सरी आहे म्हणजे 7 चेंडू 16 धावा तुम्हाला कंपल्सरी चेस करायचे आहेत. लक्षात असू द्या. विकासजी मडवी साहेब यांच्या माध्यमातून देखील आम्हाला 2000 रुपयाचा कॅश प्राइज राहिले. त्यांचं देखील आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. थँक्यू सो मच विकास दादा. असेच मान्यवर प्रायोजक आम्हाला लाभले त्यामुळे ही स्पर्धा संपन्न होते आणि संपूर्ण आमचे प्रायोजक असतील तुम्ही पाहू शकतात. वनेशजी सदाशिव दळवी साहेब असतील, राजेंद्र कृष्णाजी शेलार असतील, प्रदीपजी मडवी, पप्पूजी पाटील, दिलीपजी गायकर, बाळूजी पाटील, गिरीशजी पाटील, निलेशजी मात्रे, रामदासजी पाटील, अनिल नाईक, प्रमोदजी मडवी, राजेशजी पाटील, मोतीरामजी दळवी, रणदीप मडवी आणि विकासजी मडवी सर्वच मान्यवर प्रायोजकांचा आम्ही हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. बॉलर्स दे विक्रम आहे का? विक्रम गोलंदाजीच्या मार्कवर 7 चेंडू 16 धावा तुम्हाला आता डिपेंड करायचे. संरक्षण करायचं या मॅचचं भवितव्य. दोन बलाढ्य संघांमध्ये चालू असलेला सामना धर्मा 11 वर्सेस वीर 11. वीर 11ची कामगिरी आतापर्यंत तरी वीरासारखी झालेली आहे पण धर्मा 11ला आता काटेकी टक्कर द्यावी लागेल कारण इथून 7 चेंडू 16 धावा तुम्हाला करायच्या आहेत आणि या धावा तुम्हाला कंपल्सरी चेस करायचा आहे. स्पर्धेचा नियम आहे ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी. बघा थोडंसं प्रेशर क्रिएट करण्यासाठी शॉर्ट सिली पॉईंटला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय बरोबर बॅट्समनच्या समोर. 7 चेंडू 16. चांगला बॉल स्ट्राईकवर येण्याचा प्रयत्न आणि विक्रमने काय केले तिकडे. रनआउटची संधी आहे आणि बॅटर्स होतोय धावच्याच्या स्वरूपात बाद. धक्का क्रमांक 4 सध्या मैदानात लागलाय. कार्तिक न्यू बॅट्समन मैदानामध्ये जात असताना कार्तिक जबरदस्त कमबॅक. आता खरा बॅटल आहे ना या दोन खेळाडूंमध्ये कारण दोन्ही रेग्युलर फॉर्मॅटचे खेळाडू एकमेकांसमोर उभे राहिले सातत्याने आपल्या गावासाठी एका संघातून खेळतात पण आज प्रीमियर लीग आहे आणि प्रीमियर लीगच्या माध्यमातून एकमेकांसमोर उभे टाकलेत. एका बाजूला अक्षय दुसऱ्या बाजूला विक्रम. आता बघूया कोण कोणावर भारी ठरतोय कोण कोणाला सामना जिंकून देतोय. दोन्ही संघांना जर सामना जिंकायचा आहे आणि संपूर्ण जबाबदारी सध्या तरी या दोन खेळाडूंच्या माध्यमातून 5 चेंडू 16ची गरज. उडवलाय बिग हिट आर पार सीमा रेषेच्या पार आणि सांगितले मी आलोय आणि आलाय तो षटकार डीजे.
सॉन्ग जबरदस्त सॉन्ग. पण आज कोळीवाडा तर आई माऊलीचा निघालेलाच आहे चैत्राच्या दिवशी 24 तारखेला. पण आज खऱ्या अर्थाने हनुमान जन्म उत्सव आहे आणि खऱ्या अर्थाने आज हा सोहळा निघेल आमच्या दातुलीकरांचा. दातुलीकर आज संपूर्ण उत्साहामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. ठीक सायंकाळी 5 वाजता या पाहायला विसरू नका. या सोहळ्याचा आनंद घ्या, या सोहळ्यामध्ये सहभागी व्हा. हनुमान जन्म उत्सवाचा हा सोहळा आज ठीक सायंकाळी 5 वाजता दातुली गावामध्ये तुम्ही एन्जॉय करू शकतात, पाहू शकतात. त्या आनंदामध्ये सहभागी व्हा. आणि इथून समीकरण बदललंय. 3 चेंडू 6 धावेची गरज. एंड देखील बदललाय. रायटामोरती विकेट आलेत. चांगला बॉल अलोन द कार्पेट. चेंडू चाललाय. स्ट्राईक देणार नाहीयेत, स्ट्राईक घेणार सुद्धा नाहीयेत, कारण स्वतः जवळ स्ट्राईक ठेवायचे. अक्षयला माहिती आहे इथून एक षटकार मॅच जिंकू शकते, त्यामुळे अक्षयने स्ट्राईक स्वतः जवळ ठेवलेले आहे. जिंकण्यासाठी करायची आता 2 चेंडू 6 धाव्यांची गरज. कंपल्सरी चेसिंग ड्रेसिंग. शिरीष पात्रे क्षेत्ररक्षण बदलतात आहे. ऑन साइडला प्रोटेक्शन जास्ती करण्यात आलेलं आहे. 2 चेंडू 7 ची गरज. लो फुल टॉस. जबरदस्त बॉल. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकलेत. अक्षयला थोडं शांत ठेवलंय. संजीवनी निर्माण या मॅच मधली आता करायचे आहेत. 1 चेंडू 7 ची गरज. मी एकच म्हणतो, प्रवीण दादा यांनी सुद्धा आम्हाला एक माहिती पोहोचवली की या 2 धावा घेणं तुम्हाला गरजेचं होतं. निश्चितच जर चौकार आला असं तरी जिंकले असते, कारण क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये प्रत्येक धावेला महत्व असतं. उडवलाय आणि जबरदस्त स्ट्रोक. अक्षयच्या बॅट मधून भावेश चेंडूच्या खाली आणि चेंडू अडवलाय आणि सामना जिंकलाय टीम वीर 11 संघाने. तर कॉंग्रॅच्युलेशन वीर 11 संघ आणि संघ मालक निलेशजी म्हात्रे यांचं देखील कॉंग्रॅच्युलेशन. डीजे